एक गांव, त्या गांवा भितर सुसंस्कृत जाल्लो तसले एक कुटुंब वास करता आशिल्ले. ते कुटुंबा भितर अनेक लोक घरा भितर बरे करून उरता आशिल्ल्याची. तुमचे भितर मेधा म्हणाल एक सांज चल्ली, अत्यंत चुरूक जाल तशी चल्ली. इतलेच न्ही, घरच्या सगळ्या लोकांची प्रिती पात जाल तशी चली बी हायते. जितले कित्याक शाले भितर बी चितले हुशार. सहज हांव न्हू ते मेधाक आब्बा आजी म्हळ्यार मस्त प्रिती. केन्ना तेंगे कडेन उरचे, तेंगे बरोबर जेवचे, तेंगे बरोबर खावचे, तेंगे कडेन जास्त उलयचे. जास्त एक मोग आशिल्ली तेंकां. आब्बा आजी बी तशीची. मेघा म्हळ्यार जावंक गेले चितलेक आत्मीय ते. सहजानुची आब्बा आजी ताका अनेक कितले काणी सांगता उरता आशिल्ल्याची, देवा विशयी सांगता उरता आशिल्ल्याची, अनेक कितें सांगता उरता आशिल्ल्याची. हें सांज चल्ली बरें करून छंद करून आयकता उरता आशिल्लें. सहजानुची 6-7 वर्साचे वयोमाना भितर ते चल्ली वाडता आसा. पावसाळे टायमान अचानक ते हांवें न्हू ते चली आराम ना जाले. अशें हांवें न्हू 3-4 दिवस ते चल्लीक शाले वचें जालें ना. घरा भितरीची विश्रांती घेतले, औषध उपचार करून घेतले. हुशार चली जालें तरी प्राय आहा. शाले भितर ते आयले ना म्हणटकीर रोटलो गमन लक्ष त्या ठिकाणी वता. सहज ते केन्ना हेका आराम जालें की तेन्ना बाप्पा माले आब्बा आजी आशिर्वाद घेवन पुन्हा शाले वचचे सुरवात केले. आराम जावन स्वस्थ्यान ते शालेक गेला. वचके थोडे विलंब जावन गेले. पाठपुराची सुरवात केले. वचून गेलो अध्यापकाक नमस्कार करून हे बसले. हे बस भितरी सहजानुची अध्यापकांनी टिचरांना एक प्रश्न केले. ते म्हळ्यार जगत भितर 7 अद्भुत जाले तसले वस्तू खंयचे म्हणून. तुमगे भाशेन सांगलेले 7 वंडर्स म्हणून. खंयचे 7 अद्भुत जाले तसले वस्तू खंयचे म्हणजे प्रश्न टिचरान केले. प्रायः खंयची चेड बिची तेगे उत्तर दिवचेक तितलें सामर्थ्य वान जालें की ना की सगळे लोकांची मौन जावन बसल्याची. टिचरान सहजानुची अध्यापकांनी हें चली दिकान पळयलें, मेधा दिकान पळयलें. तूं सांगी म्हणून. ते बाप 4 दिवस शालेक आयिल्ले नाशिल्ले. हें पाठ विभाग ताका गुर्तू बी ना. जाल्यार मास्तरान प्रश्न विचारून जावंक गेला. सांगे म्हणटा आसा. अशें हांवें ते सांज चल्ली टिचराक तोंड पळयता. कितें सांगचें म्हणटा कळनासतना ओगी बसून आसा. टिचराक गुर्त आसा. ते हुशार चल्ली, बुद्धिमान चल्ली, अत्यंत संभाव्य चलसी चल्ली म्हणून. अशें हांवें न्हू मास्तरान ताका सांगलें. तें कितें मिटी मिटी करून म्हाका पळयता आसता उठून राव. हें जगता भितर 7 अद्भुत कितें आसा तें सांग म्हूण सांगलें न्हू. केन्ना फोर्सान मास्तरान सांगलें की तेन्ना ते चल्ली उठून राबले. उठून राबूंक गे न्हू सहजानुची दोळ ढाकून घेतले. दोळ ढाकून गे न्हू सुरवात करता आसा. गुरुजी जगता भितर 7 अद्भुत वस्तू खंयची म्हूण सांगलेली आयकची शक्ती तसले आमगे कान,
पळयचे शक्ती तसले आमगेले 2 दोळे, वास घेवचे शक्ती तसले आमगेले नाक, उलयचे शक्ती तसले आमगेले तोंड, काम करचे शक्ती तसले आमगेले 2 हात, चमक शक्ती तसले आमगेले 2 पांय, हे उठूक कळगे शक्ती तसले आमगेले बुद्धी. हे 7 वंडर्स म्हणून सांगे न्हू, 7 वंडर्स म्हणून सांगे न्हू. केन्ना चेल्लीन सांगलें की तेन्ना तो मास्तरू दोळ व्हड करून चेल्ली पळयता आसा. ते मास्तराक कितें सांग म्हूण कळना ते चेल्लीक. ताणें सांगलें चूक की, ताणें सांगलें करेक्ट. म्हण सांगचें गेल नाशिची तो मास्तरू विचार केलो खंय. प्रायः आमी कितें जगता भितर 7 वंडर्स म्हणून सांगे न्हू, कितें नांव घेताची. इजिप्ताचे पिरामीड, चीनाचे महान वाल, हे उठे 7 वंडर्स भितर घेतात आमी कोराचे. हे उठे अद्भुत अशें दिसताय. जाल्लेरीची हें कोणक्याक निर्माण केल्लें वे, हें जाल्लें वे, हें अद्भुत म्हण जालें ना, हें भूत जाल्ला म्हण जालें. जाल्लेरी हें चेल्लीन सांगलें कितें वस्तू आसा पळया, हें अद्भुतच खरेंच. कान कोण निर्माण करूं येता, दोळे कोण निर्माण करूं येता, नाक कोण निर्माण करूं येता, वाणी कोण निर्माण करूं येता, हात कोण करीत, पांय कोण करीत, मन कोण निर्माण करीत, हें उठे करूं येता आमचे कडेन. तुमी सांगतले आमचे कान करीत म्हणून. कान करीत तो आयकाचें जावंक न्ही, आयकाचें सामर्थ्य जावंक न्ही. दोळे करीत दोळे दृश्टी जावंक न्ही. नाक करीत आतां खंय घेता, नाक थोडे ऑर्डर दिता जाल्यार प्लास्टीक सर्जरी करून खंय घेता जाता. ते करीत वास घेवचे जावंक न्ही. तोंड करीत उलय शक्ती येवंक न्ही. हात करीत हाती चलावण येवंक न्ही. पांय करीत पांयां एक नवें सामर्थ्य उरक न्ही. मन बुद्धी हें कोणा तयार करूं येता. खरेंच विचार करूं गेल्यार हेंच अद्भुत वस्तू जगता भितर. हेजे कितें अद्भुत आनी खंयचें आसा. देवानी कानां आयकची शक्ती दिला म्हणजे आसलेली, दोळे पळयची शक्ती दिला म्हणजे आसलेली, नाका वास घेवची शक्ती दिला म्हणजे आसलेली, तोंडा उलयची शक्ती दिला म्हणजे आसलेली, हातीक काम करची शक्ती दिला म्हणजे आसलेली, पांयाक चमकचं सामर्थ्य दिला म्हणजे आसलेली. हें सगळें विचार करता आसले बुद्धी मन आमकां दिला म्हणजे आसलेली. हेजी किंता वंडर आनी खंयचे, हेजी किंता अद्भुत आनी खंयचे उरचे पडले जगता भितर. हेजी किंता अद्भुत आनी खंयचें ना जगता भितर. प्रायः तेजे खातीर ती तो मास्तरू टिचर मौंजान गेलो. मौंजान विचार करचे लागलो हें कितें चेल्लीन सांगले विशय आसा हें खरेंच अद्भुत ज्ञान आसा म्हण. तेन्ना ते चेल्लेक लागीं आपयलें ताणें. आपोवंक न्हू ते चेल्लेक शाबाशी सांगलें खंय. आमा तुवें दिलें उत्तर पाठ्यपुस्तकां ना जाल्यार बेची अत्यंत योग्य तसं उत्तर दिलें तुवें काय. अशें तुका धन्यवाद अभिनंदन म्हण सांगलें. म्हणजे कथा आमगेले गुरुजी सांगता आशिल्लीच. कितलें सुंदर आसलें कथा न्ही. हें अद्भुत आसलें कथा न्ही. कितें भगवंतानी हें उठ आमकां वस्तू दिल्ली आसाची अद्भुत आसल्यो वस्तू. हें अद्भुत आसल्यो वस्तू आज आमी बरें काम खातीर उपयोग करता आसा की म्हणजे एक प्रश्न करून घेवची अनिवार्यता आज आमकां सगळो कळटा आसा. भगवानान कितें दोळे आसाची, कान आसा, नाक आसा, तोंड आसा, हात आसा, पांय आसा, आमगेले बुद्धी जावं मन आसा. हे खंयचो उपयोग करता आसा आमी. कसल्या खातीर उपयोग करता आसाची. खंयची वस्तू अत्यंत श्रेश्ठ म्हण जाले जे श्रेश्ठ वस्तू श्रेश्ठ कामा खातीर उपयोग करता न्ही आमी. खंयचे अत्यंत वैशिश्ट्यपूर्ण म्हण जाले ते वस्तू विशिश्ट आसल्या कामा खातीर उपयोग करता न्ही आमी. जाल्यार आज आमच्या जिवना भितर तशी घडता आसा, तशी जाता आसा. जर विचार करूंक गेलेली खंय की आज आमी हे सगळे तरेची मस्त दूर वता तसले हे जे कितें अद्भुत असले आमगे कडेन परमात्मा दिल्ली वस्तू आसाची तेजे वापर योग्य नैशिल्लीकन करता येत असले चिंतने आमगे दोळे येतात ना अशें ना.
आमगेले वेद मंत्र प्रार्थना करता भगवंताकडे. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा स्तनोभिर्व्यशेम देवहितं. म्हणून भगवंता आमगे दोन्ही कानांनी बरे आयकवशी करी. परमात्मा आमगे दोन्ही दोळ्या निमित्त बरे पळी वशी करी. आमगे तोंड बरे उले वशी जावो. आमगे हे शरीर कित आसा देवहितम व्यशेम देवाल बरं करता तरी दिव्य काम करता तरी उपयोग पडो म्हणजे मालगडोकाल प्रार्थने जालेरी ते प्रार्थने जाणू उरले जाल्यार आमी तशें करता आसा कितें आमी तरी का वत्ता आसा कितें म्हणजे प्रश्न करूं गेलेरी हे प्रश्नार्थक जावन उरतुना ह्या उत्तर दिवचें कठीण. कारण कोणाची उपमगज तयार जावत ना. हांव दोळ्यान वायट पळयता, कानान वायट आयकता, तोंडान वायट उलयता, हातीन वायट करता, पांयान वायट वेव्हार करता म्हणून कोण तयार जाताची. त्याला उठलो का मनात गुतो आसा आमी करता कसलें काम म्हणून. अशें हे प्रश्नार्थकच उत्तर दिवचें जावंक ना येता. गांधीजीने 3 मूर्ती प्रीत केला विशय आयकताचे आमी. 3 मांकडा मूर्ती प्रीत केला तेजी. दोळे धांपून आशिल्ले, कान धांपून आशिल्ले, तोंड धांपून आशिल्ले. कान धांपचे कित्याक वायट आयकचें ना म्हणनी. दोळे धांपचे कित्याक वायट पळयचें ना म्हण. तोंड धांपचे कित्याक वायट उलयचें ना म्हण. खंडितान योग्य असं चिंतन हे गांधीजीने आमकां दिलें ही जाल्लेरी आज आमी कितें करता आसची. बरें येता दोळे धांपताची, बरें आयकता गेल्यार कान धांपताची, बरें उलयता गेल्यार तोंड धांपताची न्हय. आज आमी करता कितें जगता भितर आमच्या जिवना भितर टीव्ही भितर महाभारत सिरियल येवचे भितर टक्कन चॅनल चेंज कर सोडलें आमी. कोण तर बरें सांगचे गोत्तास घे बस तूं ताका थंड करून सोडलें आमी. कोण तर बरें उलयचे भितर गोत्तास रे तूं कसलो उलयता म्हण फाटल्यान देखून मागेली तेगे तोंड बंद करून सोडलें आमी. पळया म्हळ्यार बरें बंद करता गेलेची वायटाक खुल्ला दीस सोडलें आज आमी. चेडे मोबायल घेताची कितें पळयताची कितले बापा येगूत ना हे कितें पळयता म्हण तेणी कितें आयकता तेणी. पॉप सॉंग्सात न्ही, वेस्टर्न सॉंग्सात न्ही, नाट्यशील पद्दत न्ही, कितें उलयता तेणी. हें उठ विचार करूंक गेल्यार खंय की भगवान दिलें कितें एक अद्भुत वस्तू आसा ते आमी कसले उपयोग करता आसाची म्हणजे चिंतन करूंक गेल्यार खंय की आमी वताची तसलो वाट कितें आसा हें योग्य न्ही म्हणजे आमकां कळनाशी उरतना. वच्चे तसले वाट कितें आसा हें समून म्हणजे भावाने आमकां केन्नाशें उरतना. अशें जावंक न्हू थोडेच आमी परिवर्तन करून घेवचें अनिवार्यता आमच्या सगळ्या पासाच्या जिवना भितर. अद्भुत जालें तसलें तें परमात्मान 7 वस्तू दिल्याची. केवळ 7 वस्तू म्हणणे तेचेर सांगितलं असलें कथा भितर 7 वस्तू घेया आमी. आनी कितल्यो अद्भुत वस्तू आसाची कोणें निर्माण करूं जाल्या तसल्यो वस्तू आसात शरिरा भितर आमगेली. आतां कथे भितर घेवचे 7 वस्तू घेया. हे वस्तूचे उपयोग आमी बऱ्या खातीर करता म्हणजे चिंतन दवर घेवचे अनिवार्यता. आज आमकां सगळो आसा मोबायल कित्याक वापर का इन्फॉर्मेशन घेवचे खातीर बरें पळयचे खातीर बरें एक संदेश घेवचे खातीर वापरले कांय चूक न्ही ना. थोडे टायमपासा खातीर वापरलेली ते बीच अडना म्हणीत ना नाशे तसले गेम खेळचेक ना नाशे तसले दृश्य पळयचेक ना नाशे तसले आमगे जिवन घटने वायट तसले वस्तू स्थिती पळयचे जर आमी वापरलेली कितले चूक कितें. प्राय 5 वर्सां पयले चेडे हाती मोबायल उरत नाशिल्ले
खंयची बाप्पा अम्माचे हाती मोबाईल येवच नाशिल्लेच. एक आयले पळया महामारी. कोण महामारीचे आयलेले खरे ना करेक्ट गुत्त असतं. त्या अटलो का मार घालून चेड हाती मोबाईल दिवशिले आमकां. ट्युशन म्हणून शालेय पाठ्यक्रम म्हणून सांगितलं नाही. तिंच्या ती गेले नाही कारण तिने सोडून दिले मोबाईल. आता आमकां धैर्य ना मोबाईल काण घेवचे. तो जीव काण घेता म्हणटा, धांवन वता म्हणटा, भिवशिता. खंय पावले पळया आमी. कोणे प्रतिक्रिया केले, कितें जालें म्हण पळयचे गेले रे. खंय खंयची आज आमी कितें करता आशिल्ले ते करूं जेन्ना इश्ट आसले एक वैविध्य भितर पडलो सच. आज उठ एकूच येयला एक त्या दोन कितें तरी कितें म्हणून स्टार्ट येता खंय बाप्पा अम्मा आशिल्ली एकलोची म्हणून. परिस्थिती कितें जाता गेली न्ही. आज आमगेले सर्वस्व चेड कशी वापरता आसा न्ही आमकां. जी बरे चेडे आसात ना म्हणटा आमी तिका गौरव दिया, कृतज्ञता करया. चल्लेली असली बी परिस्थिती पळयता आसत न्ही जिवना भितर आमी. हे पर्यंत वाचता आमी मोबायल दिलो ना म्हणून आत्महत्या घेतले. मागीर मोबायल ना म्हणून आत्महत्या घेतले. हे मोठे घटने विशीं आत्महत्ये विशयी हें पुरायचें कसले जाता आसा, कसले वाट्टे वता आसा आमी म्हणजे चिंतन करूं गेले रे. प्रायशः भगवंतानी कितें 7 वस्तू आसाची ते 7 वस्तूचे योग्य वापर आमी करतना म्हणजे सत्य आमी कळून घेवचें. दोळ्यान बरें पळयका, कानान बरें आयकका, तोंडान बरें उलयका, हातीन बरें काम करका, पांयान बरें जाग्यार वता तसलें एक चिंतन दवरून घेवका, नाकांनी सुवासच आमी घेवका, मनांत आनी बुद्धीत आनी बरे विचार आमी करता उरका. हें आमगे जिवनाचें ध्येय जावन उरका. जेन्ना हे वटेच्यान वता वताची तेन्ना आमी जिवना भितरी संपत्त मस्तीत क्रोडीकरण करूं जेन्ना शेवटी बीची आनंदान उरीत, संतोशान उरीत, मना भितर एक आल्हादक मनोभावने आमी दोरंगेन उरूं शकताची. जर आमी वायट पळयता गेले, वायट आयकता गेले, वायट उलयता गेले, वायट वास घेता गेले, वायट काम करता गेले, वायट ठिकाण वता गेले, वायट विचार चलता उरलेली प्रायशः थोडे दिवस आमकां बरेंशें दिसता. त्याचे परिणाम मात्र अंतिम घट्टा भितरी आमी असहनीय आमगे न्हू स्विकार करचो पडटा. म्हणजे सत्य आमी अर्थकान घेवचें पडटा. अशें आमगे न्हू ते चलयेनी खंयचे 7 वस्तू गणन केले की अद्भुता भितरी हे 7 वस्तू अद्भुत म्हणजे सत्य आमी कळून घेतलेली प्रायशः आमगे जिवना भितर बदलावणे अवश्यान येताच. बरे वस्तू आमी भायर काडून दवरताचे, बरें का लागताचे न्ही. ते बरे वरशी पळोवन घेतात न्ही आमी. तशीच हें कितें भगवाना दिलें अद्भुत आसा हें बरें का वापरका हें अद्भुत म्हणून सांगचें चिंतन आयलेली प्रायशः खंय एक परिवर्तनाची वाटी आमी निर्माण जाता वता. अशें हांव न्हू तसले वाटेचेर आमी सगळो वचचें जावचें. हें कितें सांज चलीन सांगें तसलें सत्य आसा. हें सत्य आमच्या जिवना भितर अनुभवाक पदें पदें येता उरो. हें सत्य आमी अर्थ करून घेया. अर्थ करून घे न्हू पूण तूं फाटल्यान कितें तात्पर्य आसा तात्पर्य स्विकार करून आमी जिवना मुखार वचा. तन्मूलक आमगे जीवन सार्थक भव्य दिव्य करून घेवया आमी सांचें इश्ट करता आसा.